नवोदय विद्यालयाचा उद्या 18 जानेवारी रोजी मुलांचा पेपर आहे इयत्ता 6वी साठी. तर नवोदय विद्यालयाच्या पेपरच्या पूर्वी आपण पेपरला जात असताना कोणकोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, कोणकोणत्या गोष्टी आपण पाळू शकतो किंवा कोणकोणत्या गोष्टी आपण करू शकतो आणि कोणकोणत्या नाही केल्या पाहिजेत. OMR जे आहे ते OMR कशा प्रकारे भरले पाहिजे किंवा OMR भरताना किंवा क्वेश्चन पेपर जे असते त्याच्यावरती काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत याच्याबद्दल डिटेलमध्ये आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर उद्या 18 जानेवारीला 11:30 वाजता मुलांचा साधारण पेपर आहे, परंतु तिथं किती वेळेस कोणत्या टाइमला इथं पोहोचायचं आहे हे आपण डिटेलमध्ये सर्व या पाहणार आहेत. तर पहिली गोष्ट, मुलांचे जे ऍडमिट कार्ड आहे जे सर्वांनी डाउनलोड केलेले आहेत, नसतील केले तर डाउनलोड करू शकता. उद्या पेपर आहे मुलांचा आणि हा ऍडमिट कार्ड वरती सर्व माहिती दिलेली दिसते आपल्याला. त्यामध्ये दिले आपल्या इथं स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट दिले आहे, ब्लॉक समजा विद्यार्थ्यांचा जो काही आहे तो प्रत्येकाचा वेगळा आहे तो दिलेला आहे. रजिस्ट्रेशन नंबर, यामध्ये रोल नंबर, तर रोल नंबर हा महत्वाचा आहे. हा रोल नंबर मुलांना OMR वरती पण भरायचा आहे आणि जी क्वेश्चन पेपर मुलांचा असतो त्याच्यामध्ये हा रोल नंबर लिहिण्याची गरज लागते. तर यामध्ये खाली विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे, देन फादर्स नेम या ठिकाणी दिलेलं आहे, देन डेट ऑफ बर्थ दिलेले आहे, कॉन्टॅक्ट नंबर किंवा या ठिकाणी महत्वाचं काय आहे मध्ये तर रोल नंबर महत्वाचा आहे. ठीक आहे. त्यानंतर नाही त्या ठिकाणी दिलेलं आहे की जेंडर, त्याचबरोबर कॅटेगरी कोणती आहे ते सगळं दिलेलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याला पेपर ज्या भाषेमध्ये मिळणार आहे ती भाषा पण दिलेली आहे जे विद्यार्थ्यांनी सिलेक्ट केलेली आहे. तर बऱ्याच मुलांचं असं पण आलेलं असतं की त्यांनी फॉर्म भरताना जर काही चूक झाली असेल तर ते त्यांना आताच ऍटलिस्ट तिथे जाऊन धक्का बसण्याची अगोदर समजू शकतं की आपल्याला इंग्लिश मधून पेपर येणार आहे, इथे लँग्वेज बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर असं काही बाकी सर्व त्यांनी दिलेलं की विद्यार्थी ग्रामीण मधून आहे का शहरी मधून आहे. ओके, ह्या सर्व गोष्टी दिल्या. तर एक्झाम सेंटरचा नंबर दिला आणि एक्झाम सेंटरचा ऍड्रेस पण दिला ज्या ठिकाणी विद्यार्थ्याचा उद्या पेपर आहे. टायमिंग पण त्यांनी दिली आपला 18 जानेवारी 11:30 ते 1:30 हा मुलांचा टायमिंग आहे. परंतु लक्षात घ्या इथं रिपोर्टिंग टाइम दिलाय 10:30चा, म्हणजे आपला विद्यार्थी कमीत कमी म्हणजे असं म्हणूया की आपण 10:30च्या नंतर विद्यार्थी तिथं जाणं महत्वाचं नाही. 10:30 पर्यंत विद्यार्थी 10:30च्या आत तिथं विद्यार्थी पोहोचला पाहिजे परीक्षा केंद्रावरती. तर हा टायमिंग महत्वाचा आहे. तर आपण सगळ्या डिटेलमध्ये बघूया. त्यामध्ये पहिल्यांदा इथे सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट, विद्यार्थ्याची सही इथं पाहिजे. सिग्नेचर ऑफ द इन्व्हिजिलेटर म्हणजे जे पर्यवेक्षक आहेत त्यांची इथे सही आहे. तर ही जी सही आहे विद्यार्थी क्लासमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस उद्या पेपरला गेल्यानंतर त्यानंतर ही करू शकतो, काय त्यामध्ये त्यांच्या समोर तो करू शकतो. तर एक एक नियम आपण नो कॅन्डिडेट्स विल अलाउड टू अपीअर टेस्ट विदाउट ऍडमिट कार्ड. तर ऍडमिट कार्ड कॅन्डिडेटच्या जवळ पाहिजे. आता दुसरं काय पाहिजे का, तर दुसरं आपण एक आधार कार्डची झेरॉक्स आपण त्याच्यापाशी देऊ शकतो. स्कूलचं जे आयडेंटिटी कार्ड ते पण चालू शकतं. तो हे महत्वाचं म्हणजे ऍडमिट कार्ड असणं महत्वाचं आहे. आधार कार्डची झेरॉक्स आपण ठेवू शकतो, पण त्याची पण त्यांनी गरज नाही सांगितलेली की असं कोणतं घ्या म्हणून कुठलं एखादं. चेक द पर्टिक्युलर्स इन द ऍडमिट कार्ड केअरफुली और इफ एनी. जर ऍडमिट कार्ड मध्ये तुम्हाला काही चुकावा असतील तर आपण त्यांना सांगू शकतो. नो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस गॅजेट्स आर अलाउड इन एक्झामिनेशन. तो कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजे समजा घड्याळ असेल, वॉच असेल, तो अशा जे काही डिजिटल वॉच आहे ते इथे चालणार आहे असं त्यांनी दिलेलं आहे. याचा अर्थ थोडक्यात तो आहे. त्याचबरोबर त्यांनी दिलं की ब्लॅक किंवा ब्ल्यू पेन, लक्षात घ्या विद्यार्थ्याला जो पेन वापरायचा तो बॉल पेनच वापरायचा आहे. जर आपण ब्ल्यू बॉल पेन वापरणार असेल असे 2 आपण घेऊ शकता किंवा ब्लॅक वापरणार असेल तर 2 ब्लॅक पेन घेऊ शकता. फक्त बॉल पेन हा वापरणं महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर बॉल पेनची जी नीप असते ती थोडीशी जाड आपण घेतली तर विद्यार्थ्याला गोल करायला पण सोपं पडू शकतं. त्याचबरोबर लक्षात घ्या इथं 10:30चं टायमिंग दिलेलं आहे की विद्यार्थी 10:30च्या आत सेंटरवर पाहिजे. तर आपण 10चं टायमिंग पकडून जावा की विद्यार्थी 10 वाजता पोहोच केलं तरी चालतं आपल्या सेंटरला, म्हणजे विद्यार्थ्याला सेंटरवर जाऊन तिथलं वातावरणाशी जे काय आहे ते वातावरण त्याच्यामध्ये एक त्याला सवय व्हायला एक अर्धा तास अजून त्याला मिळून जाईल. जे दिव्यांग स्टुडंट आहेत त्यांना त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वेळ त्याच्या देण्यात आलेले आहे. तो नवोदयच्या ह्या पेपरमध्ये मुलांना टोटल 80 प्रश्न आहेत. 1 ते 80 प्रश्न आहेत, त्यामध्ये 2 तास त्यांना वेळ आहे. तो OMR वरती आपल्याला बॉल पेनच वापरायचा आहे, त्याच्यामध्ये पेन्सिलचा वापर नाही करायचा. त्याचबरोबर त्यामध्ये ऑप्शन्स आहेत ABCD. तर व्यवस्थित मुलांना ऑप्शन सर्कल करायचे. सर्कल करताना एका म्हणजे नाही का 2-2 ह्याला सर्कल झाला तर तो प्रश्न चुकणार आहे, त्यात खडाखड परत करायची गरज नाही. तो व्यवस्थित त्यांना OMR फिल करायची. 4 ऑप्शन आहेत, 4 पैकी एकच ऑप्शन बरोबर असणार आहे. कोणतेही निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेला नाहीये. त्याचबरोबर पुढे आहे द क्वेश्चन पेपर ऑफ द सेम मीडियम एक्झामिनेशन ऍडमिट कार्ड. म्हणजे काय की जे ऍडमिट कार्ड वरती आपण पाहिलेली लँग्वेज दिली त्या लँग्वेज मधलाच पेपर विद्यार्थ्याला येणार आहे. तो ज्यांनी फॉर्म भरलेत, फॉर्म मध्ये एखाद्या मी पाहिलेले की याच्या पालकांच्या काही चुका झालेल्या असतात किंवा फॉर्म भरताना त्यांची विद्यार्थी इंग्लिश मधून तयारी करतोय पण तिथं फॉर्म मध्ये मराठी आलेले आहे, म्हणजे ऍडमिट कार्ड तर मराठीमधून पेपर येणार. तिथं त्यांना नो इश्यू. तिथं म्हणजे तिथं परत आपण म्हणणार की आम्हाला कसं वेगळं आलं, पण ऍडमिट कार्ड म्हणजे लँग्वेज दिली त्याच लँग्वेज मध्ये पेपर येणार आहे.
नो चेंज इन द आन्सर वन्स मार्किंग अलाउड और रायटिंग कटिंग इरेजिंग आन्सर शीट इज नॉट अलाउड. तर कोणत्याही प्रकारचं आन्सर शीट वरती आपल्याला खाडाखोड करायचं नाही. OMR वरती चुकून जरी आपला असा बॉल पेन जरी आपण टेकवला आणि तिथे जर ते खून पडली तर त्या टिपमध्ये तुमचा मार्क जो आहे तिथे जाऊ शकतो. त्यामुळे OMR वरती आपल्याला काही लिहायचं नाही. OMR एकदम अशी त्याची घडी पण नाही पाडली पाहिजे, कारण हे एकदम स्कॅनिंग पद्धतीने तुमचा पेपर चेक होणार, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे OMR ला आपल्याला फक्त व्यवस्थित हाताळायचं आहे. द क्वेश्चन पेपर ऑफ द सेम मीडियम देन कॅन्डिडेट्स मस्ट अटेम्प्ट ऑल क्वेश्चन इन सेक्शन वन हॅज टू क्वालिफाय इन ईच सेक्शन सेपरेटली. म्हणजे प्रत्येक प्रश्न सोडवणं गरजेचं आहे, कोणताही शिल्लक ठेवायचा नाहीये. यूज ऑफ व्हाईटनर करेक्शन और इरेजर इज नॉट अलाउड. कोणत्याही प्रकारचं खडाखोड तिथे चालणार नाही OMR वरती. Candidate has to carry Aadhaar card, government residence certificate to verify the identity, residence, any proof of date of birth certificate information. तो अशा प्रकारे दिलेलं आहे खाली आपल्याला की आधार कार्ड आपण घेऊ शकतो, रेसिडेन्स सर्टिफिकेट. आधार कार्ड सर्वांकडे आहे, तर आधार कार्डची झेरॉक्स आपण तिथे घेऊ शकतो, किंवा आपण आधार कार्ड जे आहे ते ओरिजिनल पण तिथे घेऊ शकतो, किंवा झेरॉक्स असली तरी चालू शकते त्याची. एनी कॅन्डिडेट्स फाउंड आयदर गिव्हिंग और रिसिव्हिंग असिस्टन्स और युझिंग अनफेअर मीन्स डुइंग. तो कोणत्याही प्रकारचं एक्झाम मध्ये इकडे तिकडे पाहणे, विचारणे ह्या गोष्टी चालणार नाही. किंवा दुसरे विद्यार्थी समजा पाहत असेल तर आपण त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. ते तिथले शिक्षक आहेत ते त्याप्रमाणे पाहून घेतील, कारण एक्झाम हे महत्वाचे आहे. त्याच्यामध्ये तुमचा जो वेळ आहे तो फार महत्वाचा, तो इकडे तिकडे जाऊ नये. कारण एवढे विद्यार्थी तयारी करून आलेत म्हणजे इकडे तिकडे पाहणार नाहीत. पण जर एखादा विद्यार्थी तिकडे कोणाला विचारत असेल, पाहत असेल, तर त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हायची गरज नाही. एनी कॅन्डिडेट्स फाउंड आयदर गिव्हिंग और रिसिव्हिंग असिस्टन्स और युझिंग अनफेअर मीन्स एक्झाम विल बी डिस्क्वालिफाईड. जर त्यांना काय आढळलं की एखादा विद्यार्थी गैरवर्तन करत आहे तर त्याला ते डिस्क्वालिफाय करू शकतात. इन अटेम्प्ट फॉर इम्पर्सनेशन विल ऑल्सो डिस्क्वालिफाय कंटेंट. तर कॅन्डिडेट्स इज प्रोव्हिजनली अलाउड टू अपियर टेस्ट सब्जेक्ट फुल मिनिट ऑफ एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर आता हे सगळे एक्झाम झाल्यानंतर विद्यार्थी सगळा जो क्रायटेरिया आहे तो पण त्याला पुढे पात्र करायचा. डॉक्युमेंट्स आहेत मुलाला अशा पद्धतीने की जर जेव्हा विद्यार्थी हा टेस्ट पास झाला, क्वालिफाय झाला, याचा अर्थ त्याचं ऍडमिशन झालं असं नाहीये. भविष्यात त्याला परत डॉक्युमेंट द्यायचे असतात. डॉक्युमेंट पूर्ण झाल्यानंतर मग त्याचं ऍडमिशन कन्फर्म होत असतं. तो अशा पद्धतीचा हा नवोदय विद्यालयाच्या ऍडमिट कार्ड मधून आपण जी काही माहिती आहे त्यामध्ये पाहिलेली आहे, किंवा कोणकोणत्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या. एक तर आपल्याला तिथं 10:30चं रिपोर्टिंग टाइम दिलेले, आपण 10 वाजता पोहोचू शकता. त्याचबरोबर आधार कार्ड, जो विद्यार्थ्यावर त्याचं आधार कार्ड आणि त्याचं ऍडमिट कार्ड, हे दोन्ही गोष्टी आपण घेणं गरजेचं आहे. 2-2 झेरॉक्स आपण घेऊ शकता ऍडमिट कार्डचे. एखादी खराब झाली दुसरी आपल्यापेक्षा असू शकते. त्याचबरोबर तिथं आपण एखादी वॉटर बॉटल ही घेऊ शकता. समजा ट्रान्सपरंट वॉटर असेल तर त्या ठिकाणी सेंटरला सोय मोस्टली असतेच, तर हे आपण घेऊ शकता. जर ते नाही म्हटलं तर आपण बाहेर ठेवू शकतो. तो डिपेंड आहे त्या सेंटरला, ते काय रूल्स आहेत त्याप्रमाणे थोडंफार तिथल्या ह्याच्यावरती. परंतु ह्या सगळ्या मेन गोष्टी आपण पाहिल्यात नवोदय विद्यालयाच्या उद्या पेपरसाठी. आता अजून आपण पाहूया की याचं जे OMR आहे ती OMR कशा प्रकारे असते हे पण आपण पाहूया. तर नवोदय विद्यालयाची OMR जे आहे ते अशा प्रकारे OMRचं फर्स्ट पेज, सेकंड पेज, याच्यामध्ये फर्स्ट पेज वरती त्यांनी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन केलेले विद्यार्थ्यांना की OMR कशी भरायची. OMR भरताना काही जरी अडचण आली तरी आपण तिथले जे पर्यवेक्षक आहेत त्यांना 100% विचारा. गप बसू नका, किंवा आता चुकलं असं वाटतंय तर 100% त्यांना विचारा अगोदर जर काही चुका झाल्या असतील तर याच्यामध्ये दिसतं आपल्या इथं रोल नंबर टाकायला त्यांनी जागा दिली, जो रोल नंबर विद्यार्थी टाकतील. आता खाली त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे विद्यार्थ्यांना गोल करायचं. त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला इथं रोल नंबर की त्यांनी समजून सांगितलेले विद्यार्थ्यांना की तुमचा रोल नंबर जो आहे तो असा टाकला की त्याच्यामध्ये 1च्या खाली 1ला गोल करा, 7च्या खाली 7ला, जो काही रोल नंबर असेल ज्या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगवेगळा आहे. मेन टेस्ट बुकलेट नंबर म्हणजे हा जो नंबर आहे हा क्वेश्चन पेपरवरती, प्रश्नपत्रिकेवरती आहे. आणि आपण गेल्या वर्षीचे क्वेश्चन पेपर जे आहे ते आता आपण पुढे जाऊन बघणार आहोत की क्वेश्चन पेपर कशी दिसते, त्याचा जो पहिलं पेज आहे त्याच्यावर हा नंबर कुठं आहे हा पण आपण बघूया. तर विद्यार्थ्यांना 2 गोष्टी फक्त भरायच्या, एक म्हणजे रोल नंबर आणि हे. आता हे बाकीचं पण जे भरायचं हे तिथले जे पर्यवेक्षक आहेत ते भरतील. तिथलं स्टेट कोड, डिस्ट कोड, ब्लॉक कोड, सेंटर कोड हे तिथले जे शिक्षक आहेत ते भरणार आहेत. विद्यार्थ्यांनी याचं काय पाहिजे एवढी गरज नाही. काही अडचण तर विद्यार्थी तिथे शिक्षकांना विचारतील, शिक्षक ते भरून घेऊ शकतात. हे बाकीच्या गोष्टी विद्यार्थ्याला फक्त रोल नंबर आणि बुकलेट नंबर ह्या गोष्टी लिहिण्याची गरज आहे. अशा प्रकारे आता आपण आलोय OMR ज्या ठिकाणी मुलांना भरायचे आहेत त्या पेजवरती. त्याच्यावर दिसते आपल्याला रोल नंबर इथं जो भरायचा तो दिलेला आहे. तो इथं पूर्ण रोल नंबर जो काय असेल तो लिहिला की त्याच्या खाली त्या नंबरला गोल करायचा आहे. बुकलेट नंबर हा क्वेश्चन पेपरवरती आहे, हा नंबर लिहिला की त्याच्या खाली गोल करायचा आहे. त्यानंतर नेम ऑफ द कॅन्डिडेट, लक्षात घ्या हे जे कॅन्डिडेटचं नेम आहे कॅपिटल लेटर मध्ये लिहायचंय. तो इंग्लिशमध्ये मोस्टली आता बघा हॉल तिकीट वरती मुलांना इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. तर इंग्लिश मधलं हॉल तिकीट वरचं सगळं नाव फक्त लिहायचंय, विद्यार्थ्याचं नाव इथे येणार आहे आणि फादर्स नेम इथे येणार आहे. हे जी माहिती आहे स्टेट, डिस्ट हे दिलंय हे सगळं इन्व्हिजिलेटर जे पर्यवेक्षक आहेत त्यांनी भरायचे. तर विद्यार्थ्याला हे भरायची गरज नाहीये. तर 2च ह्या गोष्टी भरायच्यात आपल्याला. त्याचबरोबर आपल्याला चेक करायचंय की एक गोष्ट याच्यामध्ये आहे अजून की इथं बुकलेट कोड पण दिलाय आपल्याला. लक्षात घ्या हा जो कोड आहे आपला
आणि क्वेश्चन पेपर वरती पण हा कोड असो, हा सेम असला पाहिजे. हे फार महत्वाचं लक्षात घ्या. OMR वरती हा जो कोड आहे समजा ए, तर क्वेश्चन पेपरचा जो बुकलेट कोड त्याचा पण एक कोड असतो, नंबर वेगळा आला आणि कोड वेगळा आला, तर कोड पण सेम पाहिजे. हे महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्या खाली पण आपल्याला इथे दिलेलं आहे सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट इन रनिंग हँड. तर रनिंग हँड मध्ये विद्यार्थ्याची सही पाहिजे आणि ती पण आपण तिथे जे शिक्षक आहे ते शेजारी आल्यानंतर केलं तर चालतं. सिग्नेचर ऑफ त्याच वेळेस आपण करायची. सिग्नेचर ऑफ इन्व्हिजिलेटर शिक्षकांची सही आहे. बाकी ही सगळी माहिती तिथे शिक्षक भरणार आहे. तर अशा प्रकारे आपण ही महत्वाची माहिती बघितली. त्याचबरोबर इथे जे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, कॅन्डिडेट शुड चेक केअरफुली दॅट द टेस्ट बुकलेट कोड प्रिंटेड ऑन द साइड ऑफ द OMR आन्सर शीट इज द सेम ॲज द प्रिंटेड ऑन द टेस्ट बुकलेट. म्हणजे जो कोड आहे आपला, जसा ह्याचा कोड ए होता आणि तोच कोड क्वेश्चन पेपर वरती पण असतो, ABCDEFGHIJK कोणताही असू शकतो, त्या पद्धतीचा सेम कोड असला पाहिजे. हे जर नसेल तर विद्यार्थ्यांनी तिथं सांगू शकतात की सर माझा कोड वेगळा आहे, हे बघून घ्या. लक्षात आलं, ही महत्वाच्या सूचना आहे. आणि आजच्या व्हिडिओमधून अशा बऱ्याचशा गोष्टींची जर आपल्याला क्लॅरिटी आली असेल, नक्कीच आपण हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. आणि अशा खूप व्हिडिओ ऑलरेडी आलेले आहेत. आपले लाईव्ह क्लासेस सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलला आहेत. नक्कीच आपण याला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ही माहिती अशी मिळत राहते. तर आणि आपल्याला त्यातून अजून काय वाटलं हे पण आपण तिथं कमेंट करू शकता. आपली प्रत्येक कमेंट ही आमच्यासाठी महत्वाची आहे. तर अशा प्रकारे आता आपण पाहूया की जो नवोदय विद्यालयाचा पेपर असतो तो कसा दिसतो. तो आपण पाहताय नवोदय विद्यालयाचा पेपर की जो गेल्या वर्षी मुलांना दिला होता, आणि त्याच्यामध्ये दिसतं आपला टेस्ट बुकलेट नंबर. हा बुकलेट नंबर आहे आणि हा आहे टेस्ट बुकलेट कोड. हा तो विद्यार्थ्याला चेक करायचे की आपल्या पेपरवरचा जो बुकलेट कोड आहे समजा, तर OMR वरती पण तो बुकलेट कोड सेम आहे का हे चेक करायला त्यांनी सांगितलेले. आणि आपण तिथं ते सांगू शकता नसेल तरी. आणि त्याचबरोबर मी ज्या सूचना सांगतोय तशाच सूचना तिथं शिक्षकही त्या मुलांना सांगणार आहेत. 10:30 वाजता ते लवकर पोरांना घेणार आहेत आतमध्ये. त्याच्यामुळे अशी काही अडचण येणार नाही. जरी काय वाटलं, विद्यार्थ्यांना सांगतोय मी की काही शंका वाटल्या आपल्या मनामध्ये तर शिक्षकांना आपण डायरेक्ट विचारायचे, पेपर सोडवायच्या अगोदर ह्या सगळ्या शंका आपण क्लिअर करून घ्यायच्या. तर लक्षात आलं इथे टेस्ट बुकलेट कोड आहे, तो सेम असला पाहिजे. बाकी हा बुकलेट नंबर आपला OMR वरती फिल करायचा आहे. त्याचबरोबर इथं पण आपल्याला रोल नंबर लिहायचा आहे. हा नंबरचा काही विषय नाही, ह्याला आपण बघायची पाहिजे गरज नाही. फक्त आपल्याला महत्वाचं टेस्ट बुकलेट कोड आणि टेस्ट बुकलेट नंबर. त्याचबरोबर आता रोल नंबर इथं विद्यार्थी लिहितील आणि पेपरवरती पण विद्यार्थ्याचं नाव विद्यार्थी टाकणार आहेत आणि त्यांची एक सही पण विद्यार्थी करणार आहे. आणि जो पेपर आहे याच्यावर सगळी माहिती परत दिलेली आहे की मॅक्झिमम 100 मार्कचा पेपर आहे. त्याच्यामध्ये सगळी गोष्टी दिली की 81 प्रश्न आहे, OMR वरती व्यवस्थित सोडवायचा आहे. OMR रिप्लेस तो टेस्ट बुकलेट आणि OMR आन्सर शीट रिपोर्ट टू युअर इन्व्हिजिलेटर अँड गेट द टेस्ट बुकलेट शीट रिप्लेस्ड. म्हणजे तुम्हाला त्यांनी पूर्ण माहिती दिली की काउंट द पेजेस ऑफ टेस्ट बुकलेट अँड बी शो दॅट दे आर इन प्रॉपर ऑर्डर. ठीक आहे, तर पेपर तुमच्या हातामध्ये आल्यानंतर तुम्ही त्याचे पेजेस काउंट करा. असं त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये 16 पेजेस आहेत. तर 16 पेजेस आहेत का एकदा चेक करून घ्या, पेपरमध्ये आहेत का 16 पेजेस. देन सिरियली नंबर फ्रॉम 1 to 80. जो OMR आपल्या पाशी आली तो OMR वरती पण चेक करा की OMR वरती काय खाडाखोडा आहे का, एखादा म्हणजे प्रिंटिंग व्यवस्थित झालेलं आहे का एकदा चेक करून घ्या. जर प्रिंटिंग खराब असेल तर आपण माघारी देऊ शकता, चेंज करू शकता, दोन्ही गोष्टी. देन आन्सर्स आर टू बी मार्क्ड ऑन द OMR शीट ऍज पर द एक्झाम्पल गिव्हन बिलो. ठीक आहे, तो OMR वरती व्यवस्थित गोल करायचा आपल्याला या पद्धतीने. तो त्यामध्ये सांगितले सगळे की ब्ल्यू किंवा ब्लॅक बॉल पेंट जे आहे ते आपल्याला यूज करायचं आहे. बाकी सगळ्या तुम्हाला गोष्टी माहित आहेत आणि सर्व गोष्टी याच्यामध्ये दिले. टायमिंग दिले आणि म्हणजे किती क्वेश्चन दिलेत आपल्याला माहिती आहे. आपल्याला इंटेलिजन्सचे 40 प्रश्न आहेत, मॅथ्सचे 20 प्रश्न आहेत आणि पॅसेजचे 20 प्रश्न आहेत, 80 प्रश्न, 100 मार्काला. या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला इथं सर्व सांगितलेल्या आहेत. बाकी बघा याच्यामध्ये ऑल क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे, आपल्याला कोणताही प्रश्न सोडायचा नाही. आणि ह्याच्यामध्ये मेरिट महत्वाचं आहे, विद्यार्थी पास होणं महत्वाचं नाही, तर विद्यार्थ्याला जास्तीत जास्त किती तो कव्हर करतो 100 पैकी मार्कांपैकी हे महत्वाचं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तो रफ वर्क करण्यासाठी विद्यार्थ्याला खाली शिल्लक जागा आहे. तो रफ वर्क मस्ट नॉट बी ऑन द OMR. तो OMR वरती रफ वर्क काहीच करायचं नाही. OMR वरती साधा टिपका जरी दिला एक्स्ट्रा तरी तुमचा मार्क जाऊ शकतो. यूज पेज नंबर 16 फॉर द टेस्ट बुकलेट फॉर रफ वर्क. लक्षात घ्या, क्वेश्चन पेपरचा सगळ्यात लास्ट पेजेस तुम्हाला रफ वर्क साठी दिले. त्याचबरोबर प्रत्येक क्वेश्चन पेपरवर खालच्या साईडला पण तुम्हाला रफ वर्क दिलेला आहे. बेल विल बी रँग आफ्टर एव्हरी 30 मिनिट्स. प्रत्येक 30 मिनिटानंतर बेल वाजणार आहे. नो निगेटिव्ह मार्किंग विल बी डन. तर कोणतेही निगेटिव्ह मार्किंग ह्याच्यामध्ये नाहीये. तो ह्या पूर्ण सूचना आज आपण बघितलेल्या की पेपरवरच्या सूचना काय आहेत हे पण बघितलं. म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये परत ह्या गोष्टी मध्ये वेळ जाणार नाही तुमचा, तुम्हाला हे वाचत बसण्यापेक्षा किंवा अगोदर वेळ असेल तुम्ही वाचू शकता. तर त्याचा अर्थ काय होतो हे पण आपण पाहिलेलं. तो प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये पण खाली पण स्पेस राहते, त्याच्यामध्ये पण आपण ह्या गोष्टी सॉल्व्ह करू शकतो. आणि जो सगळ्यात शेवटचा पार्ट आहे, फॉर एक्झाम्पल मॅथ्सचा पार्ट आहे, तर मॅथ्सच्या खाली आपल्याला स्पेस फॉर रफ वर्क दिलेली आहे, इथं आपण रफ वर्क करू शकतो. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलेले की कशा प्रकारे
नवोदय विद्यालयाचा उद्या पेपरसाठी आपण तयारी जी आतापर्यंत केलेली आहे आणि पेपरला जाताना आपण कोणकोणत्या गोष्टी घेऊ शकता, पेपरला जाताना काय काय आवश्यक आहे, त्याच्यामध्ये त्याचबरोबर OMR कशी आपल्याला लिहायची आहे आणि क्वेश्चन पेपर कसा असतो त्याच्यावर काय सूचना आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. आपल्याला अजून काय वाटतं याच्याबद्दल नक्कीच कमेंट करू शकता. उद्याच्या या पेपरसाठी पूर्ण महाराष्ट्रामधून जे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले आहेत त्या सर्वांना माझ्याकडून खूप शुभेच्छा. म्हणजे पालकांनी याच्यामध्ये कष्ट घेतलेले आहेत, वर्षभर मुलांची तयारी करण्यासाठी शिक्षकही या ठिकाणी तयारी करत आहेत. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.